हाय सर्वांना, स्वरूप रेशमाच्या दुनियात स्वागत आहे. चला, आज मी मिरचीचा ठेचा बनवणार आहे. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी जेवायला आज काय काय बनवते ते पण बघा. आता हो का, मी हिरवी मिरचीचा ठेचा बनवत आहे. आता तुमच्याकडे काय म्हणतात ते माहीत नाही, आमच्याकडे मिरचीचा ठेचा बोलतात. हो का, आता मिरची काढून घ्यायची. चला, बघा, हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे, लसूण भाजून घेतलेला आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे आपण मिरची भाजून घेतलेली आहे, लसूण भाजून घेतलेला आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. आणि आता हे मी उकळीत कुटून घेणार. या उकळीमध्ये सगळं टाकून आणि कुटून घेणार आहे. चला, आधी मिरची कुटूया, तुम्हाला दाखवते. मिरची टाकलेली आहे, कुटून घेऊया. लसूण टाकूया आणि मग शेंगदाणे टाकूया. चला, तुम्हाला दाखवते. पटकन मिरची बारीक होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकत आहे. आणि आता कुटून घेऊया. कुटल्यानंतर दाखवते तुम्हाला. हे बघा, मिरची झालेली आहे कुटून. आता त्याच्यात लसूण टाकूया आपण. बघा, लसूण टाकलेलं आहे आणि आता कुटून घेऊया. मिरची झालेली आहे बारीक. लसूण, मिरची आणि मीठ हे मिक्स झालेलं आहे. आता आपण टोमॅटो टाकूया. अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. चला, ह्याला कुटून घेऊया. हो, कुटून झालेला आहे टोमॅटो बी. आता आपण शेंगदाणे टाकूया. आपलं कुटून झालेलं आहे. आता मी तव्यात तेल टाकणार आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे. आता मी ही टाकणार आहे. मिक्स करताना दाखवते. गॅस चालू केलेला आहे. आता थोडंसं परतून घेते. हे खायला खूप छान लागतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं लागलं ते. तिखट अजिबात लागत नाही. डाळ भातावर छान लागतं. बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं. बाजरीची भाकर किंवा ज्वारी त्याच्याबरोबर पण छान लागतं. पण डाळ भाताबरोबर भरपूर छान लागतं. चला, आता आपण काढून घेऊया. हे बघा, भात बनवलेला आहे. गरमच आहे अजून, वाफ निघते. दिसते का तुम्हाला? भात बनवलेला आहे, डाळ बनवलेली आहे, मिरचीचा ठेचा बनवलेला आणि भाकरी बनवलेल्या आहेत. या सर्वांनी जेवायला. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कसा वाटला मिरचीचा ठेचा. मिरचीचा ठेचा कसा वाटला नक्की. अजून भरपूर कामं बाकी येतं. अजून भांडे घासायचे, कपडे धुवायचे आणि मग जेवण करायचं. आईंचं जेवण, आमच्या आईंचं जेवण झालेलं आहे. आई, जेवण झालंय का? झाले. काय काय केलं? वरण, भात, भाकरी, ठेचा. मिरचीचा ठेचा कसा झालता आई? लय छान झालं मिरची ठेचा. छान झालता. बेसन पोळी अजून. हां, आईंचं जेवण झालेलं आहे. चला, मी भांडे घासणार आहे आणि कपडे धुणार आहे. चला, तुम्हाला दाखवते मी भांडे घासते. भांडे पडलेले आहेत, भांडे घासायचेत. कपडे बी पडलेले आहेत. फरशी पुसायची बाकी आहे अजून. चला, तुम्हाला भांडे घासताना भांडे झाल्यानंतर दाखवते. चला, भांडे घासून घेऊया. तुम्हाला दाखवलं असतं पण आहे ना, कॅमेरा पकडायलाच कोण नाही. चला, भांडे झाले दाखवते. भांडे झालेले आहेत. चला, मग भांडे झालेले आहेत. आता कपडे धुवायला जाऊया. चला, कपडे धुतल्यानंतर दाखवते. हे बघा, आता आपले कपडे झालेले आहेत. तुम्हाला दाखवते. चला, हे पहा, आपले कपडे झालेले आहेत. हे बघा, बकेट ठेवलेले आहेत. चला, काय घातल्यावर दाखवते. हे बघा, कपडे झालेले आहेत माझे. पूर्ण कपडे धुवून झालेले आहेत.
दिसतायत का तुम्हाला कपडे हे झालेले आहेत. आता ब्लॉगला एंड करूया. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आवडला असेल तर नक्की सांगा ठेचा कसा झालाय ते. बाय बाय.